कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंकला जोडणारा पूल प्रवाशांसाठी खुला झालाय। या पुलामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे दरम्यानचा प्रवास केवळ 15 मिनिटात पूर्ण करता येणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांनी। कोस्टल रोडला आणि सागरी सेतूला जो जोडणारा ब्रिज आहे त्या ब्रिजवर आपण सध्या पोहोचलेलो आहे आणि आपण पाहू शकतो की 10 मिनिटांमध्ये त्या ब्रिजवरती आपण पोहोचलेलो आहे। तिथून पुढचा प्रवास जो आहे तो 2 ते 3 मिनिटांचा आहे आणि तो ब्रिज जो आहे तो ब्रिज सुरू झालेला आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून तो ब्रिज सुरू झालेला आहे। तो ब्रिजचं लोकार्पण जे आहे ते काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालं होतं आणि तो आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेला आहे। संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्प जो आहे तो कोस्टल रोड प्रकल्प एकूण 13,000 कोटींहून अधिकचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे। त्यामुळे मुंबईकर नागरिकांचे जे आहे ते वेळेची बचत त्याचसोबतच इंधनाची बचत देखील होणार आहे। आणि एक महत्त्वाचा टप्पा जो आहे तो टप्पा म्हणजे कालचा टप्पा जो आहे तो सुरू करण्यात आला आणि आजपासून तो मुंबईकरांच्या सेवेत हा टप्पा सुरू झालेला आहे। सकाळी 7 वाजल्यापासून या सागरी सेतूला जोडणारा जो पूल होता त्या पुलावरून वाहतूक महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत ही वाहतूक सुरू राहील। सागरी सेतूवरती जो टोल नाका आहे तो टोल नाका पास करून आपण आलो आहोत आणि आता बँड्रामध्ये पोहोचलोय आणि आपण पाहू शकतो बँड्रामध्ये पोहोचायला मरीन ड्राईव्ह पासून 14 मिनिटं आणि 3 सेकंद जे आहेत ती आपल्याला मरीन ड्राईव्ह ते बँड्रापर्यंत लागलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेनं जो हा कोस्टल रोड प्रकल्प सुरू केला हा कोस्टल रोड प्रकल्पावरती 12 ते 15 मिनिटापर्यंत मरीन ड्राईव्ह ते बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पर्यंत आपण पोहोचू शकतो। कलानगरचा जो हा बँड्रा कुर्ला संकुलला जोडणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिज पर्यंत येण्यापर्यंत जो आहे तो आपल्याला 14 मिनिटं वेळ लागतोय। मुंबई महानगरपालिकेने सांगितलं होतं 12 ते 15 मिनिटापर्यंत जे आहे ते मरीन ड्राईव्ह ते बँड्रा कुर्लाच्या रोड पर्यंत पोहोचू शकतो असं महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलं होतं। त्यासोबत इंधनाची आणि वेळेची बचत होईल असं देखील महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं होतं। कॅमेरामॅन खंडूसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।